हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शुक्रवार दिनांक 3 जुलै 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास निज ज्येष्ठ, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची तृतीया तिथी आहे. सकाळी 11 वाजून 21 मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे. सकाळी 11 वाजून 47 मिनिटानंतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल. योग विष्कंभ योग आहे. सायंकाळी 5 वाजेनंतर प्रीती योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. सकाळी 11 वाजून 21 मिनिटानंतर बहुकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12 वाजून 4 मिनिटानंतर बालवकरणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे मित्रांनो. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र मकर राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावे. ती जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी लिहा आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो राज्ञया प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू निज ज्येष्ठ मासे कृष्ण पक्षे भृगुवासरी श्रवण नक्षत्र विष्कंभ योगे विष्टी करणे तृतीया शुभतितो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे जे पाणी आहे ते जवळच्या निर्माल्याच्या तांबणात सोडून द्या. मित्रांनो, मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 11 वाजून 21 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, मित्रांनो या मासातील अर्थात निज ज्येष्ठ मासातील मुहूर्त आपल्याला हवे असतील तर या व्हिडिओ लिंक द्वारे ते आपण जाणून घेऊ शकता. मित्रांनो, यासाठी माझा हा स्वतंत्र व्हिडिओ आहे. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये संकष्ट चतुर्थी आहे. मुंबई भागात चंद्रोदय रात्री 9 वाजून 51 मिनिटांनी असणार आहे. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता. मित्रांनो, चतुर्थी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, सकाळी 11 वाजून 21 मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे. हा अत्यंत अशुभ योग आहे. मित्रांनो, शक्यतो आपण या वेळेपर्यंत महत्वाची किंवा विशेष कामे करू नका. जी रेग्युलर कामे आहेत तीच करा, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार आहे. सकाळी 11 वाजून 47 मिनिटानंतर घबाड योग सुरू होत आहे. मित्रांनो, हा घबाड योग अत्यंत शुभ योग असून याची प्रचिती आपण घ्यावी. मित्रांनो, जे काही काम आपण करण्यासाठी हाती घ्याल त्यामध्ये आपल्याला डबल तिबल फायदा होऊ शकतो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर नाही. मित्रांनो, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकाल. मित्रांनो,
राहू काळ सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे मित्रांनो. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो. तेव्हा शक्यतो आपण या दीड तासाच्या काळातही रेग्युलर जी कामे तीच करावी. विशेष किंवा महत्त्वाची कामे करू नये मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.